पुण्यात तनिषा भिसे या महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला। पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला होता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांची स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या त्या पत्नी होत्या आणि त्यामुळे साहजिकच या घटनेमुळे राज्यातलं राजकीय वातावरण सुद्धा तापलं होतं। आतापर्यंत या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या स्तरावर 4 समित्या नेमल्या गेल्या आहेत। त्या समित्यांमध्ये आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय ते जाणून घ्यायचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूया। तनिषा उर्फ ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणाबाबत 4 समित्यांची नियुक्ती करण्यात आली। उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभागाच्या चौकशी समितीनं पहिला अहवाल सादर केला, ज्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये महिलेला तब्बल 5.5 तास उपचाराच्या विना ठेवण्यात आलं असा निष्कर्ष काढण्यात आला होता। यानंतर दुसरी समिती दीनानाथ हे धर्मादाय रुग्णालय असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत या सर्व घटनेची चौकशी करण्यासाठी पुणे धर्मादाय सह आयुक्त डॉक्टर रजनी क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली 4 एप्रिल रोजी चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते, ज्यामध्ये उपसचिव यमुना जाधव, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी आणि मुंबईतील सर जे रुग्णालय या समूहाचे अधीक्षक हे सदस्य आहेत। तर विधी व न्याय विभागाचे उपसचिव हे सुद्धा या चौकशी समितीचे सदस्य आहेत, सचिव आहेत। या समितीनं 8 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांकडे एक चौकशी अहवाल सुपूर्द केलाय। मात्र या अहवालामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय आणि रुग्णालय प्रशासनाला सुद्धा जबाबदार धरलं गेल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र धर्मादाय आयुक्तालयाचा हा जो अहवाल आहे हा अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाहीये। यानंतर तिसरी समिती म्हणजे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉक्टर नीना बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली माता मृत्यू अन्वेषण समितीनं सुद्धा या प्रकरणाचा अहवाल सादर केलाय। यामध्ये महिलेला अतिरक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय। मात्र उपचारांना विलंब झाल्यानं महिलेच्या जीवाला धोका निर्माण झालाय का याबद्दलचे निष्कर्ष अद्याप समजू शकलेले नाही। दरम्यान पोलीस प्रशासनानं या प्रकरणाची सर्व कागदपत्र ससूनमधल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडे सुपूर्द केलेली आहेत। यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, सूर्य हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल आणि इंदिरा आयव्हीएफ सेंटर या रुग्णालयांमधल्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्र, त्याचबरोबर जबाब या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे। आता हा अहवाल सुद्धा तयार झालेला आहे आणि ससूनचे डीन एकनाथ पवार हा अहवाल सरकारला सादर करणार आहेत। ससून समितीच्या अहवालानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या कारवाईची दिशा आता स्पष्ट होणार आहे। एकीकडे इतके दिवस उलटून गेलेले आहेत, मात्र अद्याप सुद्धा या प्रकरणासंदर्भात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय असू देत किंवा डॉक्टर सुश्रुत घैसास असू देत यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाहीये। डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा अर्थात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेतली होती की डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिलेला आहे, पण कायदेशीर कारवाई ना डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर झालेली आहे ना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर झालेली आहे। आता जो चौथा अहवाल अत्यंत महत्वाचा समजला जातोय ससूनच्या समितीचा, हा अहवाल ससूनचे डीन आता राज्य सरकारला सादर करणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकारकडनं या संपूर्ण प्रकरणाच्या कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे। इतके दिवस उलटून गेले, मात्र अद्याप कारवाई न झाल्यामुळे आणि फक्त वेगवेगळ्या समित्या नेमल्या आहेत, समित्यांचे अहवाल एकीकडे येत आहेत, काय निष्कर्ष निघालाय या सगळ्याविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये काहीशी संभ्रम अवस्था आहे आणि त्यामुळे संभ्रमाचं वातावरण आहे आणि त्यामुळे आतापर्यंत ज्या 4 समित्या नेमल्या गेल्या या 4ही समित्यांमध्ये काय काय झालंय हे सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। तुम्हाला काय वाटतं? एकूणच ज्या 4 समित्या नेमलेल्या आहेत या समित्यांचे जे निष्कर्ष आता पुढे येणार आहे, काही समित्यांचे आलेले आहेत आणि काही समित्यांचे येणार आहेत, एकूणच या सगळ्यामधनं काही कारवाई दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर खरंच केली जाते का की फक्त प्रेशर होतं या संपूर्ण प्रकरणाचं आणि त्या प्रेशरमुळे या फक्त समित्या नेमल्या गेल्या आणि त्याचे निष्कर्ष समोर आलेले आहेत? सरकार याही पुढे काही करणार आहे का असा सर्वसामान्य नागरिकांना सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे आता नक्की काय कारवाई या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर केली जाते हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।